हॅलो गाईज, तर आज आपण सोडवणार आहोत न्यूजपेपर मधील कोडी। चला तर मग सुरू करूयात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू पण नका आणि हो कमेंट सुद्धा करा। मी विसरलो म्हणूनच मी बोलले। आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा, तरच तुम्हाला समजेल की काय आहे व्हिडिओ मध्ये। चला तर मग सुरू करूया। तर गाईज, आपल्याला आता हे कोड सोडवायचं आहे। यात काय आहे, अंकांचा लपंडाव म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे ओळखायचं आहे। हा इथे प्रश्नचिन्ह आहे ना, इथला अंक आपल्याला ओळखायचा आहे। बघा आता आधी ऑब्झर्व करा, हे अंक काय आहेत दिसत आहेत। 3, 6, 4, 9, 6, 4, 8 आणि इथे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह। इथला जो अंक आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। आधी हे ऑब्झर्व करायचं आहे। गाईज, आता आम्ही दोघं हे सोडवणार आहोत। आधी फक्त माझी मम्मी सोडवायची, आता मी आणि माझी आई सोडवणार आहे। ये! अरे टाळ्या तर वाजव। अरे वा, चला आता बघा, हे आपल्याला सोडवायचं आहे। तर इथे काय वापरले तुम्हाला समजतंय का? बघा आता इथे समअंकी विषमांकी संख्या असा कुणीही विचार करेल, पण याचं उत्तर तसं नाही। तर बघा इथे 36, 49, 64 आणि आता इथे काय येईल ते शोधायचं आहे। तर हे बघा 36 म्हणजे स्क्वेअर माहिती आहेत का तुम्हाला? स्क्वेअर म्हणजे कसे असतात, एका संख्येला त्याच संख्येने पुन्हा मल्टिप्लाय केलं किंवा गुणाकार केला तर जी संख्या मिळते ती असते स्क्वेअर म्हणजेच वर्ग। मग आता 36 म्हणजे 6चा स्क्वेअर आहे। 6 मल्टिप्लाइड बाय 6 किती होतात? 36 म्हणजे 36। 6 गुणिले 6 36 म्हणजे 6चा वर्ग 36। आता इथे आहे 49 म्हणजे 7चा स्क्वेअर झाला हा। त्यानंतर आहे 64 म्हणजे 8चा स्क्वेअर झाला। मग आता इथे काय येणार आहे बरं, म्हणजे 6, 7, 8 आणि आता इथे कशाचा स्क्वेअर येऊ शकतो बरं? तर इथे उत्तर येईल 9चा स्क्वेअर, बरोबर ना? मग 9चा स्क्वेअर काय सांग बरं, 9चा स्क्वेअर काय येईल? 81 बरोबर, म्हणजे 81। 81 म्हणजे इथे संख्या काय येणार आहे तर 1 म्हणजे झाला 81। म्हणजे हा झाला 6चा स्क्वेअर, हा झाला 7चा स्क्वेअर, हा झाला 8चा स्क्वेअर आणि हा झाला 9चा स्क्वेअर। म्हणजे इथे जेव्हा आपण 1 लिहिला तेव्हा 81 झाला आणि हा आहे 9चा स्क्वेअर। हे अशा प्रकारे इथे हा 1 आला आहे आणि हे कोड आपण सोडवलेलं आहे। ये! आता बघूया पुढचं कोड। तर गाईज, आपल्याला सोडवायचं आहे हे लॉजिक पझल्स विथ मॅचेस म्हणजे मॅचस्टिक्स, आगपेटीच्या काड्या त्यांच्यानी सोडवायचंय। हे बघा, आता 8 6 जा 36 येत नाही, तर तिथे आपल्याला लॉजिक लावायचं आहे। आता आपण ते लावूयात। चला तर मग आता बघूयात की काय करायचं आहे। हे बघा, आता प्रत्येक टास्क मध्ये फक्त आपल्याला एक मॅचस्टिक काढायची आहे, म्हणजे हे आन्सर्स करेक्ट होतील। क्वेश्चन्स मधून काढायचे आहे की आन्सर्स मधून ते आपल्याला बघायचं आहे। चला तर मग सुरू करूयात। तर चला गाईज, आता सगळ्या मॅचस्टिक्स रचूयात। सुरू करू। आता पहिल्या याच्यात आई, काय? आता तूच रच। बरं, आता पहिल्या याच्यात काय? 8 × 6, तर 8 आधी घेऊया। आता 8 ला आपण करतोय। चला 8 झाला रेडी। त्यानंतर आता घ्यायचं आहे आपल्याला काय रे पुढचा? आता 9 × 8 × काय आधी? 6। मग तेच पूर्ण नाही झालं, त्याच्या आतच पुढचं सांगतोय। 8 × 6 बघा, 8 × 6 किती दिलंय रे? 36।
इथे बसेल का बरं 36? हो बसेल ना, का नाही? अरे तसं नाही, जागा अपूर्ण वाटतेय मला, त्यामुळे मी विचारते तुला. एक एकच आपण एकदा करूत मग. हा तसं करूया, ते योग्य पडेल. चला मग आता हे आधी सॉल्व्ह करूयात. 8 × 6 = 36. हे असं दिलेलं आहे ते आपण 3 झालं, आता 6 करूया. आता 6 साठी एवढं झालंय. अरे यार कमीच जागा आहे यांच्याकडे. अरे यार काय करू आता मी पण. बघा आता 8 × 6 36 अरे असं दिलंय. हे थांब, इथं थांब, तू थांब. स्टिकच अजून ही नाही एक स्टिक लावली. नाही लावलेली. Yay! 8 × 6 36 असं इक्वेशन आहे. हे इक्वेशन सॅटिस्फाय होतच नाहीये ना, कारण 8 6 तर 48 होतात. आन्सर मध्ये 36 आहे. मग आपल्याला कुठली एक मॅचस्टिक म्हणजे आपपेटीची काडी उचलली की आन्सर बरोबर होईल ते बघायचंय. तर आता काय करता येईल बरं? 36 आणि हे, हा हे बघा, ही एक आता मॅचस्टिक आपण- उचलली तू आणि भाऊ चालले. काय झालं? 6 × 6 = 36. इक्वेशन बरोबर झालंय. म्हणजे पहिलं आपला क्वेश्चन सॉल्व केला गेलाय. चला आता हे आवरून घेऊयात. आणि पुढचा क्वेश्चन घेऊया. मी इकडचे देतो तू तिकडे घे. आता पुढचं बघूया काय येस. काय बघ तर पुढचं. आता 9 × 8 = 24. आता जरा इकडून सॉल्व करूया म्हणजे ते पूर्ण येईल व्यवस्थित. ओके. हो की नाही गाईज? 9 × 8 = 24. 9 × 8. चला आता 9 ला आधी मांडूयात आपण. हा झाला का 9? असाच आहे का? हो 9 झाला. 9 इरेजर दे रे मला. मला इरेजर दे शिवम. नाही अरे दे ना पटकन. देतो थांब. हा अरे यार इरेजर तिथे नाहीये जिथे असतं. थांब, असेल बघ शोधतोय. तिथे. गाईस मी आता 8 करतेय जोपर्यंत शिवम इरेजर आणतोय. कारण ते मल्टिप्लिकेशन दिसतायत ना तुम्हाला सारखे, त्यामुळे मग मी ते इरेज करते म्हणजे ते व्यवस्थित होईल आणि ते नीट दिसेल दिसताना. हे इक्वल टूचं साईन हे पण इरेज करते कारण ते कुठेच जात आहे ना, त्यामुळे. म्हणून आता नवीन सोडवून आणि तुम्हाला दाखवते. आता 1 झालंय, पुढचं बघूया. 9 तर आपला झालाय रेडी. अरे बापरे आता? तू माझा टेबल हलवलास नाही इरेज रे. करताना. 9 × किती आहे रे? 8 आहे ना? हो हा तर 8 आता घेऊयात आपण. आता हा 8 स्टार्ट केलाय आपण. आता बघा हाफ 8 झाला सुद्धा. आता उरलेला 8 करूया पूर्ण. बघा झाला 8 = किती दिलाय रे? 9 × 8 = 24. 24. चला आता 2. चला 2 ला स्टार्ट झालाय बरं का आपला. आता ह्याचा आन्सर शिवम सोडणार आहे बरं का. सोडणार नाही सोडवणार. हा तेच सोडवणार. आता हा 2 झालाय. आता करायचा आहे 4. हा बघा आता 4 स्टार्ट झालाय. अशा प्रकारे आपण सोडवतो आहे आणि इक्वेशन कसं होतंय ते बघूया. बघा आता 9 × 8 = 24. आता याला काय करायचंय? कुठली मॅचस्टिक उचलून आणि काय होईल ते आता शिवम करणार आहे. चल शिवम कर. बरं आता इथे मी 4 कळलं मला 4 कसं बनवायचं आहे. आता आपण अरे यार हे मॅचस्टिक आडवी येते. अरे यार आता आपण करूयात याला सॉल्व. आता कसं करायला आपण लागेल? मॅचस्टिक काढून घेऊयात. हे बघा 3 बरोबर. 8 = 24. येस आय सॉल्व्ह इट गाईज.
बघा 3 × 8 = 24 आणि इक्वेशन बरोबर झालंय सॉल्व. आता पुढचं घेऊया. आता पुढचं काय आहे 2 × 9 = 78 दिलेलं आहे. ते आता कसं आहे ते बघूया. याच्यानेच आपण 9 बनवू शकतो. हे बघा आता हा पण 2 पण झालाय. 2 × 9 = 78 दिलंय. आता 7 बनवूया. त्या मॅचस्टिक्सच्या काड्यांशी असं खेळत बसल्यास तर वेळ जातो ना. 7 झाला रेडी. आता 8. 2 × 9 = 78. आता हे झालंय आपलं 7 झालाय. 8 अर्धा झालाय. आता उरलेला 8 करतो आहे. झाला 8. 2 × 9 = 78. चल आता सोडव. काय करशील? आता मी ही काडी काढेल. अरे लगेच सोडवलं. 2 × 9 = 18. झालं इक्वेशन सॉल्व. अशा प्रकारे हे कोड आपण पूर्णपणे सोडवलेलं आहे. आता बघूया पुढचं कोड. चला आता आपण हे कोड शोधूयात. याच्यात आपल्याला हे जे फरक चित्र शोधायचे दिलेले आहेत याच्यात 7 फरक शोधायचे आहेत. चला तर मग सुरू करूयात. आता हे चित्र पहिला कसलं फरक आहे? मला सापडला. हे बघा हा बॉल इथे आहे, इथे नाहीये. पहिला झाला. हे आता बघा हे हे बघा हे पुस्तक. बुक इकडे नाहीये पण इकडे आहे. म्हणजे हा झाला दुसरा फरक. आता हे बघ हा डॉट आहे ना, हा इथे आहे, इथे नाहीच आहे. हे चल डॉट नको दाखवस. हे बघा हे इथे हे हेलिकॉप्टर. नाहीये इथे. अरे हेलिकॉप्टर बघ ना. हा इतकं मोठं. हे झालं तिसरा फरक. आता चौथा फरक शोधूया. इथे हे आहे. हे 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 पण बघ आहे. ही खिडकी बघ. काय? इकडे उघडलेली आहे, इकडे बंद. खिडकी. तो एक फरक झालाय. आता हे चला बघ इकडे इकडे काहीच नाही. आता पुढचा फरक. हे बघा इथे इकडे ही मुलगी आहे. येस. आता हे बघ याचे शूज बघ. कलर वेगवेगळा आहे. शूज नाही बघा युनिकॉर्नला शूज दिलेत घालायला. युनिकॉर्न आहे ना की हॉर्स आहे? कोण आहे? युनिकॉर्न. त्याला इथे शूज दिलेत घालायला आणि त्याच्या शूजचा इथे बघा ब्लॅक कलर आहे, इथे रेड कलर दिलाय. असा फरक झाला. आता पुढे बघा अजून काय दिसतोय फरक. अजून 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 हे फ्लावर्स बघ बरं. 3 3 6 सारखेच आहेत. अजून काय दिसतोय रे बरं? काय सापडतोय का बघा तर. तुम्ही पण शोधा बरं गाईज. तुम्हाला काय दिसतोय? अजून 2च फरक हवेत आपल्याला. हे बघ इकडे याचा व्ह्यू जास्त येतोय, इकडे कमी येतोय. हे बघ हा इथे एक फरक झालाय. हे इथे नाहीच आहे, हे इथे आहे. हे एकदमच कमी झालाय. हा एक फरक घे. चल आता अजून बघूया पुढचा. या डॉग मध्ये काही फरक आहे का बरं? दिसतोय का बरं? नाही, डॉग मध्ये तर नाहीये. नंतर फ्लावर्स आहेत. नंतर 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 खिडक्या, ते पण नाही. किती झालेत बरं फरक? 6 झालेत का? आता एकच राहिला आहे. हां हे बघ इथे हे ब्लॅक कलरचं आहे, इथे इथे नाही आहे. आणि इथे ही सायकल आहे, सायकल आहे ती ब्लॅक कलरची. तो एक फरक झाला आहे. झाले 7 फरक. बघा अशा प्रकारे आपण हे कोड सोडवलं आहे. तर गाईज अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवली आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला. तोपर्यंत तुझ्याकडून कमेंट राहिलं. हां कमेंट सुद्धा करा. चला तर बाय बाय.